प्रथेप्रमाणे बिनशर्त पाठिंबा मनसे मोदींसाठी म्हणून बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून जाहीर केलेलं आहे। लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत। मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असं राज ठाकरे यांनी घोषणाच केलेली आहे। फडणवीसांनी सांगितलं मला काही अपेक्षा नाही असं त्यांना उत्तर दिल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मनसे मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। राज्यसभाही नको, विधान परिषदही नको, बिनशर्त पाठिंबा फक्त मोदींसाठी, सक्षम नेतृत्व हवं आणि म्हणून मोदींना पाठिंबा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर लोकसभा लढणार नाही, मात्र विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिलेत। येणारी निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी आहे, त्यामुळे सक्षम असं नेतृत्व हवं, यासाठी मोदींना पाठिंबा देतो असं राज ठाकरे यांनी म्हटले। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून ही घोषणा केली आहे। पण या पुढच्या काही भविष्यासाठी, भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा। तर लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा आहे अशी घोषणा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली आहे। केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे असं राज ठाकरे म्हणाले। लोकसभा लढवणार नाही, मात्र विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत। आपल्याला कोणती अपेक्षा नाही, राज्यसभाही नको, विधान परिषदही नको, बिनशर्त पाठिंबा फक्त मोदींसाठी असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं आहे। राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे मी कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष होणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मला सांगितलं होतं आमच्या चिन्हावर लढा, मात्र फक्त इंजिन हेच आपलं चिन्ह, दुसरं कोणतंही चिन्ह नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर देशातील तरुणांकडे लक्ष द्या असं आवाहन त्यांनी मोदींना केलेलं आहे। आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, हे तरुण आपलं भवितव्य आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री भेटायला आले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही म्हणाले आपण एकत्र यायला हवं आणि म्हणून शहांना भेटायला गेलो होतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं। भाजपने 2014 साली सांगितलेल्या गोष्टी अद्यापही झालेल्या दिसत नाहीत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। राऊतांसारखी टीका केली नाही, चांगल्या निर्णयांना मी कायमच समर्थन दिलं, मात्र जे पटलं नाही त्याचा विरोधही केला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। येणारी निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे आणि त्यामुळेच राजकारणातल्या व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भविष्यासाठी, भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे, आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू। पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। अनेक गोष्टींची अपेक्षा आहेत, पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय ही निवडणूक
येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल? कोथळे बाहेर काढतील. याचं कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय. कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. माणूस राजकारणात आला की विचारावं वाटतं लागतं कोणत्या पक्षात. मग ते काहीतरी जागा वाटप, जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. पण मी तुम्हाला खरं सांगू ना, मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो 1995 साली, त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही. त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही. 2 तू घे, 4 मला दे, मग ही नको, ती तू घे, तू ही घे, मग मला इथे सरकव, मग ह्याला इथे. मला ते जमत नाही, माझ्याकडनं होणार नाही, माझ्याकडनं जमणार नाही. मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा. हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. माझा राग तर टोकाचा आहे. मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो, महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो, टोकाचं प्रेम करतो. तसं एखाद्यावरती मी जर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो. पण मला जर समजा तशी गोष्ट दिसली नाही तर मी टोकाचा त्याला प्रतिकार करतो, टोकाचा विरोध करतो. तो टोकाचा विरोध तो 2019 सालच्या माझ्या त्या लावरे तो व्हिडिओचं काय त्याला कोणीतरी टॅगलाईन दिली, लावरे तो व्हिडिओ. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती गोष्ट तुम्हाला दिसली असेल. होय, टोकाचा विरोध केला मी. पण ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी ज्याला घडल्या, 370 कलम ज्याला रद्द झालं, त्याला अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं अभिनंदन केलंय, स्वागत केलेलं आहे. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधामध्ये बोलतायत. मग ज्या वेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना. आज ह्यांना या गोष्टी सुचतायत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो. त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत. मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो,
त्याच्यात माणसं बोलत असतात, माणसं काही गोष्टी सांगत असतात, माणसं स्वप्न दाखवत असतात. स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, आशा असते. आणि मग ज्या वेळेला 2014ची निवडणूक झाली, 2014च्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि 2014ची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं, अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या 5 वर्षात